अतिथीगण आणि माझ्या बाल मित्रमैत्रिणींनो, आज प्रजासत्ताक दिन आमच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला मराठीत, इंग्रजीत प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व आणि देश काय आहे आपला याबद्दल आता माझ्या सहकारी शिक्षिका मुकिता बाजी यांनी सांगितलंय। मी इथं उभी आहे सर्व शिक्षकांकडून शिक्षकांचं प्रतिनिधित्व करायला। सर्वात प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण इथं प्रजासत्ताक दिन साजरा करताना आपल्या शाळेत जी गुणवत्तापूर्ण कार्यक्रम सुरू आहे ते सांस्कृतिक असो किंवा शैक्षणिक असो त्याचे प्रत्यय आपण इथं बघितले आहे। आताच आमचे सहकारी शिक्षक आदरणीय खराटे सर यांचा सन्मान आपण केलेला आहे आणि ते गुणवत्तापूर्ण शिक्षण होतं। मी इथं समस्त गावकऱ्यांना सांगू इच्छिते की मागच्या वर्षी आम्ही जे विविध प्रकारचे उपक्रम घेतले आणि त्यामध्ये आम्हाला आमची शालेय समिती असेल संपूर्ण आणि गावची ग्रामपंचायत असेल यांनी भरपूर अशी मदत केली सर्व दृष्टीने आणि त्या उपक्रमांमुळे आणि यांच्या सहकार्याने ह्या वर्षी आपल्या शाळेमध्ये तब्बल 51 प्रवेश झालेले आहेत। नवीन प्रवेश 51 झालेले आहेत। त्यामध्ये मागच्या वर्षी पहिलीचे 10 मराठी माध्यम आणि उर्दूचे 5 प्रवेश होते, तर या वर्षी ते प्रवेश डबल झालेले। मराठीचे 20 आहेत तसे पण 3चे आधार नसल्यामुळे प्रॉब्लेम आहे आणि उर्दूचे 5 ते 10 झालेले आहेत। म्हणजे जवळ डबल फरक पडलेला आहे सगळ्या गोष्टींना। आणि तिसरी पासून ते 8वी पर्यंत आपले उर्वरित जवळजवळ 25 ऍडमिशन झालेले आहेत वरच्या वर्गाचे। तर ही आपल्या गावकऱ्यांसाठी आणि आपल्या जिल्हा परिषद शाळेसाठी आमच्या शालेय समितीसाठी अतिशय अभिमानाची अशी गोष्ट आहे। आणि आम्ही तुम्हाला वचन दिलं होतं मागच्या वर्षी की आम्ही आमची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करू आणि सर्वांनी मिळून तो प्रयत्न केलेलाच आहे। आणि त्याचा प्रत्यय असा आला आहे की 100 शाळांमधून आपली शाळा पहिल्या 10 मध्ये जिल्ह्यात येते। ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। आणि ते कौशल्य खूप अवघड अशा कौशल्य हॅकेथॉन स्पर्धा ही खूप अवघड अशी स्पर्धा आहे आणि त्यात आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आपल्या 2 विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट असं सादरीकरण केलं होतं। तसंच तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातही उर्दू माध्यम आणि मराठी माध्यम दोघांनी सहभाग घेतला होता। मागच्या वर्षी 16 जानेवारीला जो आपण कार्यक्रम घेतला होता त्यात आम्ही ग्रामपंचायतकडे पाण्याची मागणी केली होती आणि आमची ती मागणी पूर्ण करण्यात आली होती आणि त्या मागणीमुळेच आम्ही आज सुंदर अशी परसबाग इथं फुलवू शकलो आहे। आणि त्या परसबागेतील सर्व भाजीपाला हा शालेय पोषण आहारामध्ये टाकला जातो आणि आमच्या मुलांना तुमच्या सहकार्याने पौष्टिक असा आहार मिळतो आहे। त्यामुळे आदरणीय मुख्याध्यापक आणि आमच्या सर्व स्टाफ तर्फे मी आपले आभार मानू इच्छिते। आणि सर्वात महत्त्वाचे आभार आम्ही मानणार आहोत आमच्या विद्यानगरीचं। मला इथं झोपडपट्टी म्हणायला चांगलं वाटत नाही आणि आमच्या मुलांनी आम्ही तिचं नाव विद्यालयाच्या शेजारी असल्यामुळे आम्ही तिचं नाव विद्यानगरी केलेलं आहे, म्हणून आम्ही तिला झोपडपट्टी नाही म्हणत, आम्ही आता तिला विद्यानगरी म्हणतो। कारण झोपडपट्टी म्हणायला चांगलं वाटत नाही आणि विद्यालय शेजारी असल्यामुळे आम्ही तिचं नामकरण तुमच्या परवानगीशिवाय विद्यानगरी केलेलं आहे। आणि आमच्या विद्यानगरीचं खूप असं सहकार्य आहे आमच्या परसबागेला, कारण इतके दिवस झाले आजपर्यंत कुणीही हात लावला नाही आणि विशेष करून इकडची जी मंडळी ती सगळी आमची परसबाग सांभाळते आहे। म्हणून विद्यानगरी वासियांचं खूप खूप सर्व स्टाफ कडून आणि मुख्याध्यापकांकडून आम्ही खूप असं आभार मानतोय तुमचं की तुमच्यामुळे आमची शाळा इतकी व्यवस्थित राहते। कारण मागच्या वर्षी तक्रारी येत होत्या पण या वर्षी आम्हाला मदत केल्या जाते। तिकडच्या त्या ज्या दिदीन त्या आहेत त्या मुलांचे फोटो काढून घेतात आणि सांगतात की इथं कॅमेरे लावलेले आहेत आणि ते फोटो दिसतात। त्यामुळे त्या सर्व बंधू भगिनींचा मागच्या गल्लीतल्यांचा मी आभार मानणार आहे ताई तुमच्या सगळ्यांचं की तुमच्या सहकार्यामुळे आमची शाळा खूप चांगली राहते आणि सुंदर दिसते। त्या
त्या दिवशी आदरणीय बीओ साहेब आले होते. तर बीओ साहेबांनी म्हटलं की कोणत्या शाळेत व्यवस्थित राहत नाहीये, मोठ्याच्या शाळेत इतकं सुंदर असा बगीचा तशाचा तसा राहिलाय. विशेष म्हणजे त्यात खाण्याची ठिकाणच आहे, तरी कोणी हात लावत नाहीये. आणि ह्याच्यासाठी मी खरंच विद्यानगरी वासियांचं खूप खूप आभार मानणार आहे. आणि देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पुढचं नाही म्हणत, पण पाण्याची मागणी केली होती. त्यानंतर गट्टूंची मागणी आहे आमची आणि ती लवकरच पूर्ण करावी, जेणेकरून इतकी सुंदर झाली आहे शाळा. वर वर्ग खोल्यात तर खाली जर छान झालं तर गट्टूंचा फायदा एक असा आहे की त्याच्यामुळे आमचा ताण वाचणार आहे, रांगा करावा लागत नाही त्याच्यावर. एकदा जर हे करून दिलं तर त्याच्यामुळे आमचं ताण कमी होण्यासाठी तेवढं करावं अशी मी विनंती करते. गुणवत्तापूर्ण अभ्यासासाठी इथं खूप प्रयत्न चालू आहे. आदरणीय काळे सर स्कॉलरशिपचा अभ्यास घेत आहेत विद्यार्थ्यांचा. पुढच्या वर्षी नक्कीच आमची मुलं नवोदय किंवा इतर स्पर्धा परीक्षांमध्ये नक्कीच पुढे येतील असं आश्वासनही आम्ही देतो. गुणवत्ता सगळे मिळून वाढवण्याचा प्रयत्न करता आहे. आणि शाळा सजवण्यासाठी त्यांचं अतिशय आम्हाला मार्गदर्शन असतं, तसे काकसाळे सरांच्या मार्गदर्शनात आम्ही सर्व शाळा सजवतोय. आणि ह्या सर्व उपक्रमांना अतिशय जीवाभावापासून मनाने आणि काम करणाऱ्याला प्रोत्साहन देऊन काम करायला लावणारे आमचे आदरणीय मुख्याध्यापक श्रीमान साखरे सर यांनाही मी धन्यवाद देते. कारण की हे सर्व जे शक्य झालं ते फक्त साखरे सरांच्या सहकार्यानेच झालंय. कारण त्यांनी जर आम्हाला प्रोत्साहन दिलं नसतं तर ह्या गोष्टी आम्ही करू शकलो नसतो. म्हणून सर्व शिक्षकांतर्फे स्टाफतर्फे मी सरांचे आभार मानते. ग्रामपंचायत, आमची शालेय समिती जे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. भाऊ काल येऊन इथं कार्यक्रमाचं नियोजन करून गेले की इतके जर शाळेबद्दल असतं असेल तर नक्कीच त्या शाळेची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. यापेक्षाही तुमच्या सहकार्याने आम्ही अजून प्रगती करू असे शब्द देते आणि माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद.